नमस्कार सर्वांना. चला मंडळी, आज आपण करणार आहोत चिकनची ग्रेव्ही. त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. 1 कपभर कोथिंबीर घेतलेली आहे. 10 ते 12 पानं आपण पुदिन्याचे घेतलेत. 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. त्याचबरोबर 12 ते 15 पाकळ्या आपण लसणाच्या घेतल्यात. 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि 1 अर्धी वाटी आपण ओलं खोबरं पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलेलं आहे. तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता घालून घेणार आहोत. कोथिंबीर घालून घेऊया, पुदिना घालून घेऊया, अद्रक घालून घेऊया आणि लसूणसुद्धा घालून घेऊया. तर कांदा आणि टोमॅटो आपण नाही घालणार. हे सगळं बाकीचं सगळं साहित्य आपण घालून घ्यायचं आहे. तर खोबरंसुद्धा आपण घालून घेतलेलं आहे. आता ह्याची छान अशी आपण बारीक पेस्ट करून घेऊया. तर एकीकडे मी गॅसवरती कुकर ठेवते गरम करायला आणि तेल टाकून. तर इथे 4 टेबलस्पून एवढं तेल घालून घ्यायचं आहे. आणि तेल आपलं गरम होईपर्यंत इकडे मी मिक्सर लावून घेणार आहे. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर इथे तेल आपलं गरम झालं की आपण कढीपत्ता घातलेला आहे फोडणीला आणि जो चिरलेला कांदा होता तो घालून घेतलेला आहे. तर कांदा आपण छान परतवून घ्यायचा आहे. लालसर असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो घालून घेऊया. तर टोमॅटोसुद्धा आपण परतवून घेऊया. तर अगदी साधी सोपी आपली चिकनची ग्रेव्ही आहे, पण टेस्टला एकदम उत्तम होते. आणि कुकरमध्ये तर अगदी 10 मिनटातच ही भाजी आपली रेडी होते खाण्यासाठी. तर आता आपण जो वाटलेला मसाला आहे तो घालून घेतलेला आहे. अगदी जेवणाच्या आधी 10 मिनटं आपण कुकर लावून घेतला तरी लगेचच आपण गरम गरम जेवायला घेऊ शकतो. इतकी झटकन पटकन होणारी आपली ही चिकनची ग्रेव्ही आहे. तर मसाला आपण थोडासा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे, थोडा तेल सुटेपर्यंत. त्यानंतर इथे आपण 1 टीस्पून हळद घालून घेतली, 1 टीस्पून धना जिरा पावडर घालून घेतलेली आहे. मिक्स करून घेऊया. त्यानंतर लगेचच आपण घरचा कांदा लसूण मसाला आहे तो घालून घेणार आहे. तर 1 टेबलस्पून म्हणजेच 1 पोह्याचा चमचा मी इथे आपला हा घरचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा बिर्याणी मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेले आहे. तर हे सर्व साहित्य आपण छान 2 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचा. तर तेलाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तसंच तिखटही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जर तुमच्याकडे घरचा मसाला नसेल तर तुम्ही फक्त मिरची पावडर आणि चिकन मसाला वापरला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर बिर्याणी मसालासुद्धा थोडासा घालून घ्या. तर चिकन आपण छान असं घालून घेतलेलं आहे. ते छान आपण मसाल्यामध्ये मिक्स करूया. व्यवस्थित चिकन आपण परतवून घेऊया मसाल्यामध्ये. आणि काय करायचं आहे, बारीक गॅसवरती आपण मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची आहे. वरच्यावरच झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटभर आपण या मसाल्यामध्ये चिकनची वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग पाणी घालून घ्यायचं आहे. तर जेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे, जशी तुम्हाला आवडते तशी घट्ट, पातळ, मध्यम त्या पद्धतीने इथे आपण पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे. तर इथं आपण मिक्सरचं भांडं घालून घेतलेलं आहे धुवून अगोदर पाण्याने. तर अगदी 1 ग्लासभरच मी पाणी इथे वापरलेलं आहे, जास्तीचं पाणी नाही घातलेलं. तर अगदी थोडीशी घट्ट अशी व्यवस्थित आपली ग्रेव्ही होणार आहे, अगदी पातळ होणार नाही. तर असं चिकन आपण भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकतो. एकदम छान होते. तशी आपली ही ग्रेव्ही एवढी घट्ट झालेली आहे. तर इथे आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. अजून आपण मीठ घातलेलं नाही आहे. तर तुम्हाला जशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. तर आता सर्वात शेवटी मी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं. मीठ घालून आपण मिक्स करूया
आणि कुकरला झाकण लावून अगदी फक्त 2च शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर 2 शिट्ट्यामध्ये आपलं कुकर एकदम छान व्यवस्थित परफेक्ट असं शिजलं जातं. त्याला तर्रीसुद्धा छान येते. पटकन होते आपली रेसिपी आणि लगेच आपण जेवायलासुद्धा बसू शकतो. गरम गरमच सर्व करायची आहे. तर असं आपण कुकरचं झाकण लावून घेतलं आणि आता आपण 2 शिट्ट्या करून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने चिकनची ग्रेव्ही करून बघा. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर आता आपला कुकरची हवा पूर्ण निघलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपल्या चिकनच्या ग्रेव्हीला तर्री आलेली आहे आणि आपलं चिकनसुद्धा मस्त शिजलेलं आहे. अगदी 2 ते 3 मिनटातच आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंड होऊन आपण सर्वसुद्धा केलेलं आहे. पुन्हा भेटूया. थँक्यू.